कांताने मुलाला मिळालेल्या शिक्षेतून बाहेर काढण्यासाठी प्लॅन रचला. कोणा एकाला घराजवळ मुद्दाम उभा करत रघुनाथ समोर निकाल लागला. श्रीनूची शिक्षा माफ झाली, पण रघुनाथला ओवीमुळे श्रीनू सोबत कठोर वागायला लागल्याचा खूप त्रास झाला. उमापाशी झालेला त्रास व्यक्त करत ओवी बद्दलचं मत अजून निश्चयी केलं. ओवीचा पाहुणचार आटोपता घ्यायला सांगत रघुनाथने तिचा मार्ग मोकळा करण्यासाठी उमाला सांगितले. डुग्या, ए डुग्या, चल. अगो कशा कराडत डुग्गू घेऊन त्याचं बापूस केव्हाच देवळात गेलो. हा तुम्हीच अजून तयार होऊची आहात. नाही जायचे झालं हे काय? काय गो मंजू, गोवा कसा कपाळावर कशा फिरवतोस? म्हणजे काय झालं? अगं ह्या डुग्गूच्या गोंधळात ना हे सगळं असं होऊन जातं. गो निशी, ह्या साडी बरोबर दिसता काय का दुसरी साडी नेसू? हा गे बाय माझे लाली. अगं तुझ्याकडे तिकडे कोण बघणार आहे? असं किती बोलतोस? तसं नाही ग. आता देवळात कसला कार्यक्रम आहे सांग? आपला तो दिनकर आहे, त्याच्या मुलाने कुठली तरी मोठी परीक्षा दिली, त्यात तो जिल्ह्यातनं पहिला आलाय, त्याचा कौतुक सोहळा आहे. तर मला सांग, लोक त्याच्याकडे बघणार का तुझ्याकडे बघणार? पण आमंत्रण सगळ्यांका हा ना. हा मग सगळ्यांनी नीट तयार होऊन जाऊक नको. हा आता माझा लेक बघा कसा राजबिंडो दिसतो. एक मिनिट. हा काय आज सगळ्यांचा झाला असेल तर आता निघायचं काय? हा हे आहे उमा काय? हा अगो आता त्याची कामा संपली काय? श्रीनू, या खोबऱ्याच्या वड्या दिनकर भाऊजींच्या मुलासाठी. एवढं पास झालो हा तर त्याचं तोंड गोड करू वया ना. बराबाई तुका आठवला, बाकीच्या कोणाक आठवला नाही. बरं आपण सगळेच जात आहोत तर ओवीक पण सांग ना, ती पण येत. हा हा सांगते का? नाही पण त्याचा अवतार बघून गाव आपल्या नाव नाही ठेवणार ना. ता बघा मग हो आत्या, मी तिला नीट तयार करते. उमा, हा तू तयार झालंस ना? नाही द्यायचे, अजून 2-4 कामं आहेत. ते कपडे वाळत घातलेले आहेत ना, ते काढूक वयत. पावसाचा काय खरा नाही, कधी पण येत. आता घरच्या लक्ष्मी कामा काय कमी असतात काय? मी काय म्हणते, तुम्ही सगळे पुढे होतास काय? कामं रवलेली आहेत ना 2-4, ती आटपून घेते आणि येते मागून. उमाताई, मी पण थांबते. नाही गो मंजू, डुगू गेलो ना, तू पण जा जा जा. ह्या काय दादा पण तयार होऊन आला. दादा, उमा म्हणते किती मागणं येतंय, आपण निघायचं काय? तुम्ही सगळे पुढे जावा, मी उमासाठी थांबतो. लाली चला चला आपण निघूया. आता लक्ष्मी मागे आल्यावर नारायण कसा पुढे येईल? नाही चला 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 निघूया. चला चला. शेनू, शेनू मी दादा मामा काही बोल नको. घेऊन जा सगळ्यांना, मी येतो. चल चला चल. तुम्ही आवरा, मी वाट बघतो.
काय घालू? ओवी तू ना हा ड्रेस घाल, हा छान वाटेल. चल आवर पटकन, आपल्याला जायचंय ना देवळात. कशाला? आपल्या घरातल्या सगळ्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवलंय. पण मी तू पण या घरातलीच आहेस. चल पटकन आवरून तयार हो. आणि हो श्रीनू पण येतोय. हा चल. यू मीन श्रीनिवास? हो. तू कशाला येतोय? आपण जाऊ ना. अगं आपण जाऊच, पण आपल्या बरोबर कोणीतरी हवं ना. आणि हो श्रीनू एवढाही वाईट नाही हा. बघ त्याच्याविषयी तुझा गैरसमज होता, तो दूर झालाय ना आता. तरी मी तुला सांगत होते, पण तू तर माझं ऐकून घ्यायलाच तयार नव्हतीस. श्रीनू ना लाखात एक आहे. शुअर? लाखात एक आहे ना, पण तो त्याच्या आगाऊपणामुळे. अगं खरंच तो चांगला मुलगा आहे. तुमच्यासाठी असेलच, पण माझ्यासाठी नाही. आणि तो माझ्याशी कसा वागतो त्यावरूनच मी त्याला जज करेन ना. ओवी अगं तू श्रीनू बद्दल पुन्हा काहीतरी गैरसमज करून घेतेस. ऍक्च्युली ना मला हळूहळू कळतंय तो एक्झॅक्टली कसा आहे. बाहेरून वेगळा आणि आतून वेगळा. ऐक ना, आपण ना यावर नंतर बोलूयात. तू आवर ना ग पटकन. ओके ओके आवरते, पण मी तुझ्यासोबत येईन ना, त्या श्रीनिवास सोबत नाही. बरं तू माझ्यासोबत ये, पण आत्ता चल ना. ओरडतील लोभी, चल ना पटकन आवरून घे. आणि तुला काही मदत करू का मी? अहो तोवर तुमका चाय देऊ काय? नाही नाही मका नको. बरं हंड्यात तेवढं पाणी भरूचा, तर झाला की मी येते. सावकाश सावकाश, घाई करू नका. हो सगळीजण वाट बघतात ना तुमची मंदिरात, म्हणून. मग बघू द्या, तुमचं काम उरकू द्या, मग आपण एकत्र जाऊ. बरं एवढे कपडे फक्त कपाटात ठेवून येते. सावकाश होय, होय. करू नको. दूध? अरे देवा. हळू. मी येतच होते. एवढं धापाटकत यायची काय गरज होती? मी बंद केलं ना, वास इला म्हणून. दूध झाकून ठेवते. हंड्यात पाणी भरूचा. मी देवाच्या पाया पडून येते, तोपर्यंत तुम्ही कुलूप घेशाल. गडबड करू नका, सावकाश उरका, मी घेते. बर. मी यांना त्यांच्या बहिणीक संध्यास भेटूसाठी परवानगी देते. त्याची इच्छा होती तिचे सगळे अंत्यविधी गावाकडे होऊत. ही शेवटची इच्छा. ठीक आहे. देवा बघतच यांच्या मनाचा मोठेपणा. त्यांची तत्वा जपत का होईना त्यांनी आजवर न सांगता भरपूर दिला नाही. आजही दिलेलो अबोलीचं गजरो फक्त फुलांचो नाही, नात्यातल्या विश्वासाचो. आणि ह्योच विश्वास मका टिकवून ठेवूक वयो. वेळ निघून जायच्या आत
तांकां सगळं सत्य सांगू पया. प्रिय संध्या, कसा असस? मी आता यांच्यापासून काही लपवून ठेवणार नाही. हीच वेळ आहे. कोणच घरात नाही हं. आज मी यांका सगळं सांगणार. जिकडे असशील तिकडे काळजीतच असशील. उमाताई दिलेलं वचन पूर्ण करत काय? पण संध्या, माझा घर, माझा संसार आणि तुका दिलेलं वचन यांच्यामध्ये एक बारीक लक्ष्मण रेषा, तत्वांची, संस्कारांची. तिका धक्को न लावता मी ओवीक माझ्या लेकीसारखा जप. पण या सगळा मी माझ्या घरात ह्यांका कसा सांगू? आजवर बायको म्हणून कधीच ह्याच्या शब्दावर गेलेला नाही मी. ह्यांका न विचारता एक मोठा निर्णय घेतलाय. कसा सांगू यांका की विजयराव परत कधीच येणार नाहीत ओवीक नेऊक? कसं सांगू यांका की आता माझी एक लेक नाही, माझ्या 2 लेकी असत? कसं सांगू यांका की आता ओवी पण या घराचा एक भाग आहे? सर्वेश्वरा, माका बळ दे. नाही कळत गो, भीती वाटता माझ्या एका निर्णयात घर तुटण्याची. पण माका माझा घर आणि तुका दिलेला वचन दोन्ही सांभाळूचा असं. अण्णाने मी एक वचन दिला होता, तुम्हाला आयुष्यभर सुखात ठेवीन म्हणून. तसा मी शब्द दिला होता. आणि आजवर तुम्ही तो शब्द पाळलास. कारण माझं ते कर्तव्यच होतं. तुम्ही पण आपल्या घराचं घर पण टिकवून ठेवलं. कारण खोतांची सून म्हणून हा माझा कर्तव्य होता. 20 वर्ष तुम्ही तुमचं कर्तव्य केलं आणि गेली 20 वर्ष तुम्ही फक्त माझ्या सुखाचाच विचार केलास. आणि म्हणूनच मी तुम्हाला संध्याला भेटायची परवानगी दिली. आणि त्यात उपकार अजिबातच नव्हते. पण त्याची जाणीव माका कायम असतली. मग जाणीव याही गोष्टीची असायला हवी की मी फक्त तुमच्यासाठी संध्याचा अंतविधी या गावात करायचा परवानगी दिला. आणि जाणीव याही गोष्टीची असायला हवी की तुम्ही संध्याकडे जाताना एक माका वचन दिला होता. तो वचन पूर्ण करणार असा शब्द देऊनच मग घराचा उंबरो ओलांडला होता. आठवते ना? मला काय येता नाही. काय आणू सांग? काही आणू नका. तिकडनं माघारी येताना काहीही आणू नका. अगदी तिथली आठवण सुद्धा आणू नका. का वचन पाळला गेला नाही? का ओवीक तू कायमचं इकडे घेऊन येलास?
आणि अजूनही त्या आठवणीत का रमतास? ही एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवलास? त्या पोर कायमचा या घरात राहणार ही गोष्ट माझ्यापासून आणि घरच्यांपासून का लपवून ठेवलात? हिम्मत होत नव्हती. मी तुमका सांगणारच होते. कधी कधी सांगणार होतास उमा? त्या पोरीमुळे घरात सतत वादविवाद भांडणं झाल्यानंतर की खोतांचं घर कायमचं तुटल्यानंतर? बोला उमा, कधी सांगणार होतास? खोतांची इज्जत चव्हाट्यावर आल्यावर की लोकांनी आपल्या तोंडात शेण घातल्यावर? कधी कधी सांगणार होतात उमा? आणि माका एक गोष्ट कळत नाही, ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलं. आयुष्यामध्ये मला विचारल्याशिवाय कुठलेही निर्णय तुम्ही कधी घेतले नाहीत. लहान लहान निर्णय घेताना माका विचारायला हवा असा माझा म्हणणंच नाही. ज्या निर्णयाने या घरावर, घरातल्या माणसांवर, घरातल्या संस्कारावर परिणाम होईल असा निर्णय घेताना माका साधा सांगावासा किंवा विचारायचा वाटला नाही तुमका? गरज नाही वाटला का उमा? असं का वागलास? बोला ना. मी बोला बोला. झालेल्या चुकीचं स्पष्टीकरण नाही देणार, पण संध्याचा फोनवरचं बोलणं तुम्ही पण ऐकलंस. आता जर भेट नाही झाली तर खूप उशीर होईल या तिच्या म्हणण्यामागचा अर्थ बघा तिकडे गेल्यावर कळला. मरणाच्या दारात उभा होता. तिची शेवटची इच्छा होती की ओवीची जबाबदारी मी घ्यावी. नकार कसा देऊ म्हणून मी ओवी. उमा, प्रश्न त्या पोरीला या घरात ठेवण्याचा नाहीच आहे. प्रश्न आपले संस्कार, आपली नाती पणाला लावूकचा हा. ज्या मुलीला मोठ्यांची बोलायची शिस्त नाही, कसा बोलायचा, कसा वागायचा याचा भान नाही, या अशा पोरी घरी घेऊन आलीस तू. त्या पोरीसाठी करताना, आपल्या घरासाठी करताना मग तुमचेच हाल होत आहेत. उमा, एक गोष्ट लक्षात ठेवा, दोन दगडावर पाय ठेवून लय वेळ तोल सांभाळता येत नाही. माका तर वेगळीच भीती वाटते. तोल नेमका कुठल्या बाजूला जातोय ते माका अजून कळत नाही. हे सगळं घडलं, त्यात नेमका दोष कोणाचा? माका दिलेलं वचन मोडून तुम्ही त्या पोरी घेऊन इकडे कायमचा आलात, त्यात तुम्ही की दायचेनी अण्णांकडून मागितलेला शब्द मोडून मी तुमच्या सुखासाठी तुम्हाला संध्याकडे जाऊ दिला तो मी. नक्की कोणाचं चुकलं आहे सगळ्यामध्ये? माका दिलेलं वचन तुम्ही संध्यासाठी मोडलात हो ना? उमा, तुम्ही माझ्या शब्दाची किंमत नाही ठेवली. माफ करा बघा, पण मी फक्त तुम्ही माझ्या जागेवर असतास तर काय केलं असतास हाच विचार केलाय. इतक्या वर्षात या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी तुमका कर्तव्य पार पडताना बघितलंय मी. कर्तव्य भावना काय असतात तुमच्याकडे बघून शिकलंय. एक बहीण म्हणून जर मी कर्तव्य निभावण्यात कमी पडले असते तर एक माणूस म्हणून चुकले असते मी. आणि तुमची बायको कर्तव्यात कशी चुकात?
आपल्या तत्वांसोबत नाती सांभाळताना बघितलंय मी तुमका, आणि एका नात्यासाठीच हा निर्णय घेतलाय मी. तुमका सांगूक वया होता तर खरंच चुकलं माझं. विश्वास ठेवा माझ्यावर. तुमका सांगूच सुद्धा वेळ नव्हता माझ्याकडे. वेळ होता उमा तुमच्याकडे. आता वेळ गेला तो. मावशी म्हणून कर्तव्य निभवताना निशीची आई म्हणून तुम्ही कमी पडलास. उमा, तुमच्या लक्षात येत नाहीये त्या पोर आपल्या घरासाठी धोकादायक आहे. आपल्या निशीला ज्या जगापासून मी लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय ते जग तुम्ही तिच्या जवळ आणून ठेवलंय. आणि हे सगळं करताना एक बायको, एक सून आणि एक आई म्हणून तुम्ही कमी पडलात. होय, तुम्ही कमी पडलात. नाही पडले आणि कधी पडणार पण नाही. ज्या दिवशी ही उमा रघुनाथ खोत तिच्या कर्तव्यात कमी पडेल त्या दिवशी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे.